नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा जाधव तुमचं स्वागत करते आमच्या ऑल इन वन चॅनलवर। मैत्रिणींनो, महाशिवरात्री येत आहे। काही पुराणानुसार माघ वद्य चतुर्थीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता, म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करतात। तर महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते, म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण असतो। आणि हा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात। पण त्यामध्ये असे काही उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही, तो वर्ज्य केला जातो। तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये असे कोणते पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा आणि कधी सोडायचा, त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल, तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माघ वद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते। यावर्षी बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे। या दिवशी भगवान शिवांची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते। या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीचा उपवास केला जातो, पण शरीर शुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात। तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशी प्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो। म्हणजे 26 फेब्रुवारीला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असल्यास आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकावे आणि या पाण्याने आंघोळ करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे आणि व्रताला सुरुवात करायची आहे। हा उपवास दिवसभर करायचा, रात्रभर करायचा आणि 27 फेब्रुवारीला सकाळी हा उपवास सोडायचा आहे। म्हणजे तुम्ही 26 तारखेला उपवासाला सुरुवात करायची आणि हा उपवास रात्री सोडायचा नाही। रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी हा उपवास सोडायचा आहे। शिवाय उपवासाच्या कालावधीमध्ये महामृत्युंजय मंत्र किंवा शिवशंकराचा कोणताही मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जप करावा, त्यामुळे व्रताचे संपूर्ण फळ मिळते। असे म्हणतात की भोलेनाथ खूप भोळे बाबा आहेत, अगदी साध्या पूजेने सुद्धा ते प्रसन्न होतात। त्यामुळे अगदी साधी जरी पूजा किंवा मंत्र उच्चारण तुम्ही मनापासून केले तरी त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल। त्याचबरोबर लहान मुले, बालके किंवा वयस्कर लोक आहेत किंवा जे आजारी व्यक्ती आहेत किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणताही उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही। फक्त त्यांनी केवळ आणि केवळ भगवान शिवांचे नामस्मरण करावे, मनातल्या मनात मंत्र जप करावा। एवढे जरी मनापासून केले तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि त्यांना महाशिवरात्रीच्या व्रताचे सुद्धा फळ मिळेल। आता पाहूयात हे व्रत कसे केले जाते। तर या व्रताचे 3 प्रकार आहेत। एक म्हणजे निर्जळी। निर्जळी व्रत करणारे लोक खूप कडक उपवास करतात, म्हणजे कडक म्हणजे दिवसभर पाण्याचा थेंबही न घेता उपवास करतात, त्याला निर्जळी म्हणतात। जलसुद्धा नाही, नो जल म्हणजेच निर्जळी। पण मैत्रिणींनो, निर्जळी उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच करावा, अन्यथा एवढे कडक व्रत करण्याची काहीच गरज नाही। कारण नुकताच उन्हाळा सुरू झालेला आहे, शरीराला पाण्याची खूप गरज असते। शिवाय तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊन उपवास केलेला भगवान शंकरांना सुद्धा आवडणार नाही। कोणताही देव तुम्हाला त्रास करून घेऊन माझा उपवास करा म्हणत नाही। जसं आईला किंवा वडिलांना आपल्या मुलाला त्रास होत असेल तर त्यांना यातना होत असतात, तसंच आम्ही स्वतःला त्रास करून घेत असल्याने देवालाही यातना होतात। तेव्हा हा निर्जळी उपवास कोणी करण्याचा प्रयत्न करू नका। आता दुसरं म्हणजे फलाहारी व्रत।
म्हणजे या व्रतामध्ये फक्त फळं आणि दूध पिऊन हा उपवास करतात. याला फलाहारी व्रत असे म्हणतात. हे असे व्रत तब्येतीसाठी चांगले असते. शरीराला पुरेसे न्यूट्रिशन पण मिळतात. तसेच तुम्ही शेंगदाणे, तळलेले चिप्स असे पदार्थसुद्धा खाऊ शकता. पण पुराणामध्ये असे सांगितले आहे की कोणत्याही उपवासाला मिठाचे सेवन करू नये. म्हणजे समुद्री मीठ असते ते उपवासाला चालत नाही. तर अनेकांना बिना मिठाचे पदार्थ खायला जमत नाही. त्यांनी मग सेंधव मिठाचा वापर करू शकता. मार्केटमध्ये सेंधव मीठ सगळीकडे उपलब्ध आहे. ते थोडंसं गुलाबीसर रंगाचे असते. ते सेंधव मीठ कोणत्याही उपवासाला चालते. आणि तिसरं म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास पकडतात. जसं की साबुदाण्याची खिचडी, भगर या प्रकारचे पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासाच्या दिवशी थोडे पण सात्विक पदार्थ खायचे आहेत. कारण काही उपवास असे आहेत जे दुसऱ्या दिवशी सोडले जातात. जसं की हरतालिका, एकादशी, महाशिवरात्री हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो. त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके पदार्थ खावेत. कारण उपवास म्हणजे पोटाला आराम देणे. म्हणून कमीत कमी आणि हलके पदार्थ खाण्यावर भर द्यावा. त्यातल्या त्यात तुम्ही खजूर, राजगिरा, रताळे, सुकामेवा, फळं असे पदार्थ खावेत. पण ज्याच्या त्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी या उपवासाला भगर किंवा भगरीचे पदार्थ म्हणजेच वरीचा भात किंवा वरीचे पदार्थ खात नाहीत. त्यासाठी फलाहारी उपवास करणेच बेस्ट आहे. तसेच तुम्ही उपवास करत नसाल तरी या दिवशी चुकूनसुद्धा मांसाहार पदार्थ खाऊ नये. या दिवशी चिकन, मटण, मासे, अंडी अजिबात खाऊ नये. तसेच या दिवशी व्यसनसुद्धा करू नये. कारण आपण म्हणतो की भगवान शंकर हे भोळे असले तरीसुद्धा ते तेवढेच क्रोधितसुद्धा होतात. त्यांना रागसुद्धा लवकर येतो. त्यामुळे या पवित्र दिवशी तुम्ही मांसाहार किंवा व्यसन केलात तर त्याचे पाप लागेल. शिवक्रोधाला सामोरे जावे लागेल. या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ आपण भगवान शंकरांच्या ध्यान, मंत्र, जप, पूजापाठ यामध्ये घालवावा. उपवास हा शरीरशुद्धीसाठी असतो. पण मनशुद्धीसाठी पूजापाठ, मंत्र, जप हे मनशुद्धीसाठी असते. या दिवशी आपले मनही शुद्ध असावे. चांगले विचार आपल्यामध्ये असावेत. म्हणजेच या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं. कोणाशीही वादविवाद किंवा शिव्याशाप, कोणाचं वाईट व्हावे असे विचार मनातसुद्धा आणू नयेत. कोणाशीही भांडण करू नये. सर्वांशी प्रेमाने वागावे. त्यामुळे या दिवशी जास्त वेळ महादेवांच्या नामस्मरणामध्ये घालवावा. सोप्यात सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. किंवा या दिवशी शिवलीलामृत वाचावे. किमान शिवलीलामृतमधला 11वा अध्याय तरी वाचावा. असे म्हणणे आहे की या दिवशी उपवासात रात्री जागर करायचा असतो. आणि 108 वेळा ओम नमः शिवाय व्रताचा जप केल्याने संपूर्ण पापमुक्ती मिळते. शिवलीलामृतमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये याबद्दल सांगितले आहे. ते मी अगदी तुम्हाला थोडक्यात सांगते. तर एक शिकारी होता. तो अतिशय हिंसक शिकार करत होता. रोज मांस खात होता. आणि तो महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला शिकार न मिळाल्याने त्याचा उपवास घडला. मग तो रात्री शिकार मिळते का बघू म्हणत जंगलात चालला होता. जात असताना वाटेत एक शिवाचे मंदिर होते. तिथे भाविक पूजा, मंत्र जप करत होते. तो मंत्र त्याच्या कानावर पडला आणि फक्त गंमत म्हणून त्याच्या तोंडून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे शब्द निघाले. तेच घोकत तो जंगलात गेला. शिकार करण्यासाठी एका तळ्याकाठच्या झाडावर चढून बसला. आणि तो शिकारीची वाट बघत असताना त्या झाडाची पाने तोडून खाली टाकत होता. सोबत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असंही म्हणत होता. आणि त्याच झाडाखाली महादेवाची पिंडे होती, शिवलिंग होते. तो तोडून टाकत असलेली पाने त्या शिवलिंगावर पडत होती. आणि विशेष म्हणजे तो ज्या झाडावर बसला होता ते झाड बेलाचे होते. दिवसभर उपवास, भगवान शिवांचे नामस्मरण, शिवलिंगावर बेलपत्रे अर्पण आणि रात्रभर जागर हे सर्व त्याच्या नकळत होत होते. पण त्यांनी हे व्रत पूर्ण झाले आणि भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. ही कथा तुम्हाला सविस्तर वाचायची असेल तर तुम्ही शिवलीलामृत नक्की वाचा. तर मी तुम्हाला सांगितले की उपवास कसा करायचा, दिवसभर करायचा, रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा. महिलांनी या दिवशी केस धुवायचे नाहीत कारण भगवान शिव जटाधारी आहेत. आजच्या दिवशी फक्त त्यांचाच अभिषेक करायचा आहे. आपण त्यांच्या इतके महान नाही. त्यामुळे आपल्या जटा अभिषेक नाही करायचा. म्हणजे केस नाही धुवायचे. तसेच 27 फेब्रुवारीला सकाळी हा उपवास सोडताना तुम्ही दही भात खाऊन उपवास सोडायचा आहे. म्हणजे उपवास सोडताना सुद्धा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थ खाऊन उपवास सोडू नये.
तर सात्विक पदार्थ खाऊनच उपवास सोडावा किंवा गोडाचा पदार्थ खाऊन उपवास सोडला तरी चालेल. त्यानंतर तुम्ही साधं जेवण म्हणजे वरण भात पोळी भाजी खाऊ शकता. तसेच उपवास सोडताना कच्चा कांदा खाऊ नये. अशा प्रकारे उपवास केला, व्रत केला तर या व्रताचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणूनही हा उपवास केला जातो. तर अशा प्रकारेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवरात्रीचे महत्त्व सांगितले आहे. तसेच या उपवासाबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक आणि शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.